नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही बघत आहात रायडर शो. तर आता सीन काय असा आहे की दिवसभराचं खूप दगदग झाली होती, म्हणून एक शॉर्ट राईड बनवून मी चाललो आहे खडकवासल्याला इव्हनिंग बघायला. सगळं सामान खाली आणून मी आपल्या पॅन्थरवरती ऑलरेडी ठेवलेलं आहे, जसं की आपलं हेल्मेट आणि सगळं सेटअप वगैरे ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आहे. बस सेटअप घालायचा आणि इव्हनिंगला पोचायचं आपल्या खडकवासल्यावर. चला निघूयात मग. तर आपल्या पॅन्थरला काढलेलं आहे आता पार्किंगमधनं बाहेर आणि मी चाललो आहे बघा खडकवासल्याच्या दिशेने. वाजत्यात आहे 6:30. तसं लेटच झालेलं आहे म्हणा, पोचायला पाहिजे होतं आत्तापर्यंत. पटापटा आपलं पोचू, मस्तपैकी इव्हनिंग एन्जॉय करू आणि येऊ परत. तर आज दिवसभरात आहे की नाही मित्रांनो, लय घटना घडलेल्या आहेत माझ्यासोबत. एक तर आज होती माझी प्रॅक्टिकलची एक्झाम कॉलेजमध्ये आणि त्यातली गंमत म्हणजे सांगतो तुम्हाला. रात्रभर बसून मी असाइनमेंट लिहिली. मला मित्र बोलला माझा की उद्या काय बी करून असाइनमेंट सबमिट करायची आहे, मॅडम काय मार्क देणार नाही. म्हणून रात्रभर बसून मी असाइनमेंट लिहिली आणि कॉलेजमध्ये गेल्यावर मॅडम काय म्हणते 10 तारखेला सबमिट करा. म्हणजे घ्या, दिवसभर एवढी दगदग केली, रात्रभर एवढी दगदग करून ती असाइनमेंट लिहिली, तिचा काही उपयोगच नाही. दुसरी गंमत म्हणजे अशी की प्रॅक्टिकलला बसलो आणि प्रॅक्टिकलचा पेपर दिलेला समोर तो बी एवढा अवघड की बासच, काय विचारूच नका सर. तेच एक वैताग झाला आहे दिवसभर. तो जरा कमी करण्यासाठी निघालो सनसेट बघायला. बघा हे उत्तम नगरमधली गर्दी तर काय कधी पाठ सोडत नाही बघा. कधी बी आलं तरी आपल्या उत्तम नगरमध्ये गर्दी लागलेलीच असते. पण असो, आपल्याला पोचायचं आहे त्या जागेवरती, पोचायला उशीर व्हायला लागला आहे. आपण जर गर्दीचा विचार करत बसलो तर आपण इथंच राहणार. निघूयातनं पटापटा आता कसं बाहेर गर्दीतनं आणि पटाक्षरी पोचू. चहा प्यायचा आहे हो, अजून तिथं पोचून चहा बी प्यायचा आहे. तर ह्यो आहे बघा NDAचा शेवटचा गेट आणि इथनं आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. जी बस वळताना तुम्हाला दिसतंय बघा, तिथनं घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट आणि जायचं आहे सरळ. सरळ गेल्यावर अजून एक राईड आहे म्हणा, पण ते पूर्ण पुढं पोचल्यानंतर आहे. पुढं आता गेल्यानंतर तुम्हाला खडकवासल्याचा मस्त एकदम व्ह्यू दिसेल, ते बी तुम्हाला दाखवतो. जसं की मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं होतं तुम्हाला खडकवासल्याचा व्ह्यू दाखवतो. ह्यो बघा खडकवासल्याचा संध्याकाळचा व्ह्यू. काय सुंदर असं दृश्य आहे इथं. किती वेळ जर बसलं ना संध्याकाळच्याला तरी पण इथं कमी वाटण्यासारखंच आहे बघा. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? नक्कीच बघा, नक्कीच सांगा. सुंदर असा व्ह्यू आहे, मस्त एकदम. पण आपल्याला जायचं आहे खडकवासल्याच्या बॅकवॉटरला. सरळ वळून वरती जायचं आहे जिथं खडकवासल्याचं डॅमचं पाणी दिसतं. कॅनलला मजा बघा. पोरं माणसं सगळी पोहायसाठी इथं उभी राहिलेले आहेत. वा, उडी बघितली का तुम्ही? एवढी मस्त उडी मारली यांनी. पोहत जाणं खाली आणि खालनं परत फिरून येणार वरती. चला आपण मी वरती जाऊ, आपलं सनसेटचं टायमिंग होतं. परत येऊन वाटलं तर इथं थांबू थोडा वेळ. वा 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 वा, हे बघा संध्याकाळचं दृश्य खडकवासल्याचं केवढं सुंदर दिसतंय. सुंदर म्हणजे काय, बेस्टच हो एकदम. सूर्य मावळायला लागलाय मस्त डोंगराच्या मागणं आणि आपण टायमिंगवरती पोचलेलो आहे खडकवासल्यावर. आपल्या पॅन्थरला लावायला वाईट जागा बघू कुठेतरी, व्यवस्थित लावू, पार्क करू आणि मस्तपैकी दृश्य एन्जॉय करत आपण काहीतरी चहा नाश्ता करत बसू. आता सुंदर म्हणजे अतिशय सुंदर, तुलनाच नाही हो. तर आपल्या पॅन्थरला पार्क केलेलं आहे बघा पाठीमागं, जसं की तुम्हाला दिसतंय. तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता, चला. तो बघा संध्याकाळचा सुंदर असा व्ह्यू, सगळ्यात सुंदर असा व्ह्यू दिसतोय इथून बघा. आधी का नाही इथं खाली जाता यायचं बघा, इथं खाली. पण मध्ये मध्ये काय झालं काय कळलं नाही बघा. खाली आता सिक्युरिटीवाली थांबायला लागली, ते नाही तर खाली जाऊन तुम्हाला मस्तपैकी असला व्ह्यू दाखवला असतं का नाही की बासच, एकदम झाकमध्ये दिसायला लागले. हे बघा, मन शांत करायला अजून कसली जागा पाहिजे हो. या खडक असल्यावरती कधीतरी इव्हनिंगला आणि बसा जरा सनसेट बघत, बस अजून काय पाहिजे. आता बघा गरज वाटते म्हणजे ती एका गोष्टी, ती म्हणजे बघा चहा. जाऊ शोधू आता आपल्याला चांगला चहा कुठे मिळतोय, घेऊन येऊ
आणि परत बसू ह्याच जागेवरती मस्तपैकी. झालेलंच आहे ऑलमोस्ट, सनसेट पूर्ण झालेलाच आहे, सूर्य पाक मावळलेलाच आहे. फक्त सूर्याच्या बारीक बारीक आता ज्या शेड्स असतात ना डोंगराच्या पाठच्या, एवढं दिसायला लागले. जाऊ आता एक चहा घेऊन येऊ आणि परत बसू या जागेवर. चहाचं नियोजन तर एकदम बेस्ट झालं बघा. आपण बसायला निघालो होतो जागेवरती, पब्लिक येऊन भरपूर बसल्या, म्हणून परत आपल्या पॅन्थरवरती येऊन बसलो चहा बुरकत. चहा तर बेस्टच आहे हो. बस आयुष्यात अजून पाहिजे तरी काय. मस्त असं सुंदर नजारा, हातात एक कप चहा आणि सोबत आपला पॅन्थर, बस. मस्तपैकी चहा आणि सुंदर असा नजारा आता एन्जॉय करून झालेला आहे. आपल्याकडं अजून एक दुसरं एक काम म्हणजे असं की आपल्या पॅन्थरवरती अजून आपण आपल्या यूट्यूब चॅनलचं स्टिकर बनवलेलं नाही आहे. एक दादा ओळखीच आहेत, त्यांच्याकडे जाऊ आता पटाक्षरी, त्यांचं दुकान बनवायच्या आधी, आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं स्टिकर बनवून घेऊ आपल्या पॅन्थरसाठी. चला निघूयात मग. तसं आपल्याला का नाही आपल्या पॅन्थरवरती अजून लई कामं करायचे आहेत. चांगलं इंजिन कार्ड टाकायचं आहे, बॉक्स लाईट टाकायचे आहेत जरा मोठ्या, रात्रीचं क्लिअर दिसावं असं म्हणून. माहिती काय होतं आहे माझं, रात्रीचं मी राईड करायला लागलो का नाही तर आपल्या एका लाईटवरती काही क्लिअर दिसत नाही बघा. त्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या लाईटा पण टाकायच्या आहेत. करू हळूहळू सगळ्या गोष्टी करायच्या. एकदम काय आपल्याला करणं काय एवढं पॉसिबल नाही बघा. जसं जमल तसं असं हळूहळू आपण सगळ्या गोष्टी करू. पण त्याच्या आधी तुम्हाला का नाही मी परत एकदा खडकवासल्याचा व्ह्यू दाखवू इच्छितो. बघा आता तुम्हाला दिसेल बघा, हे खडकवासल्याची भिंत काय इथनं चालू झालेलीच आहे, पण आता इथे गेलं तुम्हाला खडकवासल्याचा परत व्ह्यू दिसेल. बघा हा कसं आहे, कडक ना. बस अजून काय पाहिजे सांगा बरं. संध्याकाळची याची मजाच वेगळी आहे बघा इकडं. तर इथं आहे बघा दादाचं दुकान, डाव्या अंगाला दादाचं दुकान चालू आहे का पहिल्यांदा बघितलं पाहिजे. हाय साई आर्ट्स दादाचं दुकान तर चालू आहे. आपण जाऊन आधी दादाला विचारू, कन्फर्मेशन घेऊ की आत्ता बनवून मिळेल का. जर बनवून मिळत असलं तर थांबू थोडा वेळ आणि बनवून घेऊ जाऊ, नाहीतर आपलं परत कधीतरी येऊ. तर दादाकडनं का नाही मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव पुढच्या टोपीवरती बनवून घेतलेलं आहे, रायडर शुभम. कमेंटमध्ये सांगा कसं दिसतंय आणि काय सजेशन असतील आपण कुठं दुसरीकडे लावू शकतो आपलं यूट्यूब चॅनलचं नाव, तर ते बी सांगा. तर हे पण आपलं काम फत्ते झालेलं आहे. आता कसं बेस्ट वाटायला लागलं आहे बघा. पटाक्षरी जाऊ आपल्या रूमला, कारण पेपर चालू आहे, तर ऑफिस पण असते, पेपर पण मॅनेज करायला लागते, ऑफिस पण मॅनेज करावं लागते. जाऊन जरा अभ्यास करू. आजच्यासारखी परिस्थिती पुन्हा व्हायला नको. जाऊ पटाक्षरी आणि बसू जरा अभ्यासाला. चला आलेलं आहे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये. इथं जरा गाडी आमची लय व्यवस्थित लावायला लागतं बघा, कारण इथं लय कांड झालं आतापर्यंत. लय जणांच्या गाड्यांवरती स्क्रॅच मारून गेलेले आहेत. व्यवस्थित जाऊन एकदम बेस्टमध्ये पार्किंग करू. मागच्या बाजूला जिथं करतो, एकच मिनटात आलोच पार्क करून बघा. तर वरती येऊन बघा आवरून बिवरून झालेलं आहे सगळं. हेल्मेट बिल्मेट आपलं सगळं जागेवरती ठेवलं आहे. आपलं मस्तपैकी आपण काय केलं, खडकवासल्याचा व्ह्यू एन्जॉय केला. आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आपल्या पॅन्थरवरती चिकटवून घेतलं. बस आता अभ्यासालाही बसायचं. पण त्याआधी एक बारकंसं काम करायचं आहे, ते म्हणजे असं की ह्यो व्लॉग एडिट करायला घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकायचा आहे. आणि ह्यो वाला व्लॉग आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जसं आधीच्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिला तसंच ह्या व्हिडिओला बी प्रतिसाद येऊ द्या. भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.